फर्स्ट टाइम टेक्स्चर आर्ट वर्कशॉपला आली होती आज आणि ऑनेस्टली मला वाटलं होतं की हे खूप जास्त डिफिकल्ट असतं बट इट वॉज ॲक्च्युली सो रिलॅक्सिंग अँड बिगिनर फ्रेंडली सुद्धा आहे आणि सगळं आहे ना स्टेप बाय स्टेप समजवल्यामुळे ना काहीच टेन्शन नाही. लिटरली मी जिकडे गेलेली ना त्यांनी आम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलं होतं सगळं सगळं सगळं. आम्हाला सुद्धा येत नव्हतं आणि आमचं काहीच इन्स्पो वगैरे काहीच आम्ही घेऊन गेलेलो नव्हतं. त्याच्यामुळे मग गुगल बाबाची हेल्प घेतली आणि मग त्याच्यावरून इन्स्पो घेतला. कसा बसा त्याला शोधला आणि मग फायनली आम्ही आमचं आर्ट चालू केलं. तर ही आहे गायत्री आणि हिनेच आम्हाला इन्व्हाइट केलं होतं आणि ती लिटरली ना सगळ्यांना शिकवत होती की काय कसं करतात, कशी पेन्सिल धरतात, कसं ते स्पॅच्युला धरतात, हे सगळं ती डिटेलमध्ये आम्हाला सांगत होती. आणि इव्हन ती आम्हाला हेल्प सुद्धा करत होती. जर आम्ही कुठं अडलो तर ती आम्हाला सांगत होते की हे असं करा, इथे हे छान वाटेल, इथे ते छान वाटेल. तर शी इज सो स्वीट. आणि मला तर ऑनेस्टली वाटतंय की ना तुम्ही सगळ्यांनीच ना आपला स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी हे वर्कशॉप एकदा नक्की अटेंड करायला पाहिजे. भलेही तुम्हाला हा वाला वर्कशॉप अटेंड करता आला नसेल बट कमिंग वर्कशॉप आहे ज्याच्यामध्ये पाईप क्लिन्झर पासून आहे ना बुके कसं बनवतात ते शिकवणार आहे आणि टेक्स्चर मून लाईट तयार कसा करायचा ते सगळं शिकवणार आहे. सो जर तुम्हाला अजून डिटेल हवी असेल ना तर मी कॅप्शनमध्ये तिला टॅग करते. सो नक्की तिच्या पेजला जा आणि DM करा तिला. आणि हां, याच्यामध्ये ना तुम्हाला 150 रुपीजचं कुपन सुद्धा असतं ज्याच्यामध्ये तुम्ही 150 पर्यंत काहीही खाऊ शकता फ्रीमध्ये. पण त्याच्यावरती जर बिल झालं तर त्याच्यावरचे एक्स्ट्रा तुम्हाला पे करावं लागतं. सो मग आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत करत कॉफी पीत आणि सगळ्या खात पीत मस्तपैकी ना आमचं आर्ट तयार केलं. ऑनेस्टली एवढं भारी टर्नआउट झालेलं ना ते की काय सांगू. सगळ्यांचेच आर्ट खूप छान छान होते त्याच्यामुळे मग सगळ्यांचे आर्ट्स बघितले. ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर खूप छान होता. जर तुम्हाला सुद्धा ट्राय करायचं असेल तर नक्की ट्राय करा आणि जाता जाता मला नक्की सांगा की माझं टेक्स्चर आर्ट तुम्हाला कसं वाटलं.